नमस्कार, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जसं की बांधकाम कामगाराचे जे पावते आहे ते आपण ह्या ठिकाणी डाउनलोड कसे करायचे ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। जसं की आपल्याला संसार बाटलीचा फॉर्म म्हणा किंवा पेटीचा फॉर्म म्हणा, त्या ठिकाणी कोणताही फॉर्म भरताना किंवा स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना आपल्याला आपली बांधकाम कामगार नोंदणी पावती ही लागत असते। तर या ठिकाणी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बांधकाम कामगार ची पावती आपण कशाप्रकारे या ठिकाणी काढू शकतो। ठीक आहे, चला तर सर्वप्रथम गुगलवर आल्याच्या नंतर बांधकाम कामगार हे सर्च करा। ठीक आहे, व्हिडिओ चालू होण्याच्या अगोदर जे पण रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लवकर आपण रॉयल मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ठीक आहे, चला तर ह्या ठिकाणी पहिले वेबसाईट दाखवल्या जाणार आहे आपल्याला। तर अशा प्रकारे तुमचा हा इंटरफेस उघडेल। ठीक आहे, इंटरफेस आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, सर्वप्रथम बांधकाम कामगार प्रोफाईल ह्या ऑप्शनवरती तुम्हाला लॉग इन करायचं आहे। ओके, तर आपल्याला या ठिकाणी पावती वगैरे डाउनलोड कशी करायची हे सगळी प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। ठीक आहे, सर्वप्रथम आपला वरती आधार नंबर टाकून घ्या, त्याच्यानंतरला खाली मोबाईल नंबर टाकून घ्या। प्रोसेस टू फॉर्म या ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे। जसं क्लिक केल्याच्या नंतरला तुम्हाला जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आहे त्या नंबरवर एक OTP, ते OTP आपण या ठिकाणी टाकून घेऊया। तर आपण जे OTP आला तो व्यवस्थितरित्या या ठिकाणी टाकून घ्या आणि खालच्या ऑप्शनवरती क्लिक करा। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन जे तुमचं प्रोफाईल ही सगळी ओपन होईल। जसं की तुमचा फोटो वगैरे, नाव वगैरे सगळं दाखवलं जाईल, तुमचा आधार नंबर किंवा रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर सगळं या ठिकाणी व्यवस्थितरित्या हे दाखवले जाणार आहे। तर खाली स्क्रॉल करा। जसं की खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी सर्वप्रथम बघा, या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दाखवते जसं की रिन्युअल, क्लेम। तर या ठिकाणी आपल्याला जायचे सर्वप्रथम खाली, जसं की पेमेंट डिटेल्स या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला दोन पद्धतीचे ऑप्शन दाखवते, प्रिंट कॅश रिसिप्ट। ज्यावेळेस तुम्हाला प्रिंट काढायची आहे का तुम्हाला डाउनलोड करायची किंवा रिन्युअलची, या ठिकाणी दोन पावते तुमचे निघणार आहे। एक प्रिंट रिन्युअलची, ओके, रिन्युअल जसं की तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलं, रिन्युअलची डेट आली, तुम्ही जे रिन्युअल केलं त्याची एक प्रिंट निघेल आणि तुमचे एक दुसरी प्रिंट असते डायरेक्ट लगेच तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे केलं किंवा चालू स्टेटमेंट तर तुम्ही काढू शकता। तर जे पण बांधकाम कामगारासाठी जे आपल्या संसार किटसाठी जे लागणार आहे, तुम्हाला रिन्युअलची पावती लागणार आहे किंवा आपण पेटीचा फॉर्म भरत आहे त्याच्यासाठी तुम्हाला ही खालची प्रिंट लागणार आहे। तर व्यवस्थितरित्या या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। जे आपल्याला संसार बाटलीसाठी जे प्रिंट लागत आहे ते खालची प्रिंट लागत आहे रिन्युअलची। तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतरला तुम्हाला समोरचा इंटरफेस हा दाखवला जाणार आहे। त्याच्यानंतरला तुमचं या ठिकाणी नाव वगैरे बघा, रजिस्ट्रेशन नंबर दाखवून, त्याच्यानंतरला जालना तालुका वगैरे सगळं दाखवून आणि तुमचं जे रिसिप्ट नंबर आहे तो सुद्धा या ठिकाणी दाखवून आणि त्याच्यानंतरला आपण जी फीस भरलेली आहे, ओके, जी फीससुद्धा या ठिकाणी सगळे डिटेल व्यवस्थितरित्या या ठिकाणी दाखवून, त्याच्यानंतरला जे तुम्ही फॉर्म वगैरे सबमिट काय करेल तर या ठिकाणी तुम्हाला तारीखसुद्धा दाखवले जाणार आहे, 29/4/2023 टू तर 28/4/2024 या ठिकाणी जे डेटसुद्धा तुमची रेन्युअल वगैरे कधी करेल असेल ते तुम्हाला या ठिकाणी दाखवून, त्याच्यानंतरला प्रिंट आउट करू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा या ठिकाणी मारू शकता। ओके, आता ही प्रिंट डायरेक्ट आता प्रिंटर वगैरे असतं तर या ठिकाणी प्रिंट टू या अशा प्रकारे या ठिकाणून तुम्हाला ही प्रिंट काढायची आहे। जसं की व्हिडिओ सर्वांना आवडला तर लाईक सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी जे पण तुम्हाला सांगत आहे जसं की जी आपल्याला संसार बाटलीसाठी जी पावती लागणार आहे ती ही पावती व्यवस्थित लागणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही ह्या ठिकाणी स्क्रीनशॉट किंवा डाउनलोड करून घ्या किंवा प्रिंटरच्या माध्यमातून। आता हे बघा, ह्या ठिकाणी अशा प्रकारची ही प्रिंट ही दाखवलं जाणार आहे। ओके, चला तर या ठिकाणी बघा।